मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राहुल गांधींनंतर राज ठाकरेंकडूनही मत चोरीचा आरोप। मतांमध्ये गडबड। 2014 पासून मतांच्या चोरीद्वारे सत्ता राबवली जाते। राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप। ही बोगस जनता पार्टी, मत चोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोके चोरी गेलाय। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। रोहिणी खडसेंचं कोथळे आणि मुक्ताईनगरमध्ये मतदान। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादीच दाखवली। मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्ला। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होता। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। हल्ले बंद होईपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही असं बाळासाहेबांनी ठणकावलं होतं। तरी बाळासाहेबांवर टीका करणं कितपत योग्य हे फडणवीसांना जनता सांगेल। आदित्य ठाकरेंचा प्रत्युत्तर। शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। कार्यक्रमात द्राक्ष उत्पादन वाढीवर परिसंवाद होणार। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल। फडणवीसांचं प्रत्युत्तर। हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास मला संग्राम बापू भंडारेमधला बापू काढून टाकावा लागेल। संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा। कुठलाही महाराज आळंदीकर लावत असल्यास त्याची गाडी फोडा, थोरात समर्थकांना केलं होतं आवाहन। मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये इशारा बैठक। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। जरांगे मुंबईत येण्यावर ठाम। मुंबईत दारूच्या नशेत परप्रांतीयांकडून राज ठाकरेंना शिवीगाळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुजित दुबेंच्या वॉशिंग सेंटरची मनसैनिकांकडून तोडफोड। दुबे विरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील पबमध्ये महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी। मनसेची अचानक धाड। अल्पवयीन विद्यार्थ्यांना कोणतंही ओळखपत्र न तपासता मद्य विक्रीचा प्रकार समोर। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला। ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार। गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या बसचा कशेडी घाटाजवळ अपघात। मुंबईवरून निघालेली लक्झरी बस जळून खाक। चालकानं वेळेत प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना झाली। कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी। तर मुंबईत 5000 ST बसेस कोकणात जाण्यासाठी आरक्षित। परळ आणि कुर्ला डेपोत लालपरी सज्ज। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र। पुण्यामध्ये 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। 3,000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार। लवकरच योजना सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। कबुतरांच्या समर्थनात पेटा संस्थेची मंत्रालयासमोर जाहिरात। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा, बॅनरवर आशय। दादरमधील कबुतरखान्यानंतर मंत्रालयासमोर पेटाची बॅनरबाजी। भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यावर कुणाला अडचण असल्यास त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी बंद करावी। तुमच्यावर खरेदीसाठी कोणताही दबाव नाही, एस जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावलं। भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित। अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात भारताचं पाऊल। कर्नाटक काँग्रेसचे आमदार KC वीरेंद्र यांना ईडीकडून अटक। बेकायदा ऑनलाईन सट्टा प्रकरणी केलेल्या छापेमारीत 12 कोटींचं घबाड हाती। सोन्या चांदीसह 4 वाहनंही जप्त। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।